भारताच्या भूगोलावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे. मानस राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? मानस राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यात आहे. दाचिगाम राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? दाचिगाम राष्ट्रीय उद्यान हंगुल काश्मीरी हरणासाठी प्रसिद्ध आहे. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने आहेत? भारतातील मध्य प्रदेश या राज्यात सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने आहेत. सुंदरबनला युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाचा दर्जा कधी मिळाला? सुंदरबनला युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाचा दर्जा 1987 मध्ये मिळाला. भारतातील ग्रेट इंडियन बस्टार्ड माळढोक पक्षी प्रामुख्याने कुठे आढळतो? भारतातील ग्रेट इंडियन बस्टार्ड माळढोक पक्षी प्रामुख्याने राजस्थान डेझर्ट नॅशनल पार्क येथे आढळतो. कॅक्टस आणि काटेरी झुडपे प्रामुख्याने कोणत्या हवामानात आढळतात? कॅक्टस आणि काटेरी झुडपे प्रामुख्याने शुष्क वाळवंटी हवामानात आढळतात. भारतात एलिफंटा प्रोजेक्ट कधी सुरू करण्यात आला? भारतात एलिफंट प्रोजेक्ट ऑफ एलिफंट 1992 मध्ये सुरू करण्यात आला. रॉयल बंगाल टायगरचे नैसर्गिक अधिवास कोणते आहे? रॉयल बंगाल टायगरचे नैसर्गिक अधिवास सुंदरबन हे आहे. भारतात उष्णकटिबंधीय सदाहरित वने एव्हरग्रीन फॉरेस्ट कोठे आढळतात? भारतात उष्णकटिबंधीय सदाहरित वने पश्चिम घाट, ईशान्य भारत आणि अंदमान निकोबार येथे आढळतात. ओशनिक किंवा सागरी हवामान भारतातील कोणत्या भागात आढळते? ओशनिक किंवा सागरी हवामान भारतातील बेट समूह, अंदमान निकोबार व लक्षद्वीप या भागात आढळते. भारतात सर्वात जास्त कोळसा उत्पादन कोणत्या खोऱ्यात होते? भारतात सर्वात जास्त कोळसा उत्पादन दामोदर नदी खोऱ्यात होते. बॉक्साईट हे कशाचे मुख्य धातुक ओर आहे? बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचे मुख्य धातुक किंवा ओर आहे. भारतात बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतात बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य ओडिशा राज्य होय. थोरियमचे जगातील सर्वात मोठे साठे भारतातील कोणत्या राज्यात आढळतात? थोरियमचे जगातील सर्वात मोठे साठे भारतातील केरळ मोनोझाईट वाळूमध्ये आढळतात. भारतातील बॉम्बे हाय कशासाठी प्रसिद्ध आहे? भारतातील बॉम्बे हाय खनिज तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. पन्ना मध्य प्रदेश ही खाण कशासाठी प्रसिद्ध आहे? पन्ना मध्य प्रदेश येथील खाण हिऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. कोलार आणि हत्ती या खाणी कशासाठी प्रसिद्ध आहेत? कोलार, KGF आणि हत्ती या खाणी सोनेसाठी प्रसिद्ध आहेत. या खाणी कर्नाटक या राज्यात आहेत. भारतात लोह खनिजाचे सर्वाधिक साठे असणारे राज्य कोणते? भारतात लोह खनिजाचे सर्वाधिक साठे असणारे राज्य ओडिशा आणि कर्नाटक होय. नेपाळनगर मध्य प्रदेश कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? नेपाळनगर मध्य प्रदेश वृत्तपत्र, कागद, न्यूज प्रिंट इंडस्ट्रीसाठी प्रसिद्ध आहे. सिंदरी झारखंड कशासाठी प्रसिद्ध आहे? सिंदरी झारखंड खत उद्योग, फर्टिलायझर इंडस्ट्रीसाठी प्रसिद्ध आहे. भिलाई, रूरकेला आणि दुर्गापूर पोलाद प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेत उभारले गेले? भिलाई, रूरकेला आणि दुर्गापूर पोलाद प्रकल्प दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत उभारले गेले. रूरकेला पोलाद प्रकल्प ओडिशा कोणत्या देशाच्या सहकार्याने उभारला गेला? रूरकेला पोलाद प्रकल्प ओडिशा, जर्मनी या देशाच्या सहकार्याने उभारला गेला. भिलाई पोलाद प्रकल्प छत्तीसगड कोणत्या देशाच्या मदतीने उभारला गेला? भिलाई पोलाद प्रकल्प छत्तीसगड, रशिया या देशाच्या मदतीने उभारला गेला. चित्तरंजन पश्चिम बंगाल कशासाठी प्रसिद्ध आहे? चित्तरंजन पश्चिम बंगाल रेल्वे इंजिन निर्मिती, लोकोमोटिव्ह वर्कसाठी प्रसिद्ध आहे. पेरांबूर तमिळनाडू कशासाठी प्रसिद्ध आहे? पेरांबूर तमिळनाडू रेल्वे डबे निर्मिती, इंटिग्रल कोच फॅक्टरीसाठी प्रसिद्ध आहे. भारतात पेट्रोलियमचे पहिले केंद्र कोठे सापडले होते? भारतात पेट्रोलियमचे पहिले केंद्र डिगबोई, आसाम येथे सापडले होते. अंकलेश्वर हे तेल क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? अंकलेश्वर हे तेल क्षेत्र गुजरात या राज्यात आहे. भारतातील सर्वात मोठे सौर ऊर्जा पार्क सोलार पार्क कोठे आहे? भारतातील सर्वात मोठे सौर ऊर्जा पार्क सोलार पार्क भडला सोलार पार्क राजस्थान येथे आहे. तांबा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेली खेतडी खाण कोणत्या राज्यात आहे? तांबा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेली खेतडी खाण राजस्थान या राज्यात आहे. विशाखापट्टणम बंदर कशासाठी प्रसिद्ध आहे? विशाखापट्टणम बंदर
नैसर्गिक बंदर आणि जहाज बांधणी केंद्रासाठी प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वात जुना राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? भारतातील सर्वात जुना राष्ट्रीय महामार्ग ग्रँड ट्रंक रोड म्हणजेच GT रोड, आताचा NH1 आणि NH2चा भाग. भारतातील पहिले ग्रीनफील्ड बंदर कोणते? भारतातील पहिले ग्रीनफील्ड बंदर मुंद्रा बंदर गुजरात या राज्यातील होय. पंडित दीनदयाळ बंदर हे कोणत्या बंदराचे नवीन नाव आहे? पंडित दीनदयाळ बंदर हे कांडला बंदर गुजरातचे नवीन नाव आहे. भारतातील सर्वात मोठे कृत्रिम बंदर कोणते? भारतातील सर्वात मोठे कृत्रिम बंदर चेन्नई बंदर होय. जगातील सर्वात उंच मोटार योग्य रस्ता कोणता? जगातील सर्वात उंच मोटार योग्य मोटरेबल रोड उमलिंगला पास लडाख येथील होय. भारतात हवाई वाहतुकीची सुरुवात कधी झाली? भारतात हवाई वाहतुकीची सुरुवात 1911 मध्ये अलाहाबाद ते नैनी दरम्यान झाली. भारतातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणते आहे? भारतातील सर्वात व्यस्त विमानतळ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली येथील. कोलकाता बंदर कोणत्या नदीवर स्थित आहे? कोलकाता बंदर हुगळी नदीवर स्थित आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर सेक्स रेशो किती होता? 2011च्या जनगणनेनुसार भारताचा लिंग गुणोत्तर सेक्स रेशो 943 स्त्रिया प्रति 1000 पुरुषामागे इतका होता. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण साक्षरता दर किती होता? 2011च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण साक्षरता दर 74% इतका होता. भारतातील सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य कोणते? भारतातील सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य बिहार राज्य होय. भारतात पहिली जनगणना अप्रत्यक्ष कधी झाली? भारतात पहिली जनगणना 1872 मध्ये लॉर्ड मेयोच्या काळात झाली. भारतातील पहिली अधिकृत नियमित जनगणना कधी सुरू झाली? भारतातील पहिली अधिकृत नियमित जनगणना 1881 मध्ये लॉर्ड रिपनच्या काळात सुरू झाली. भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूला आणखी काय म्हणतात? भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूला गार्डन सिटी ऑफ इंडिया असे म्हणतात. थिरुवनंतपुरम हे कोणत्या राज्याची राजधानी आहे? थिरुवनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी आहे. कवरत्ती ही कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे? कवरत्ती हे लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे. भारतातील सर्वात लहान सीमा कोणत्या राज्याची किंवा देशाची आहे? भारताची सर्वात लहान सीमा अफगाणिस्तान या देशासोबत 106 किलोमीटर इतकी आहे. भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या सीमारेषेची लांबी किती? भारत आणि बांगलादेशादरम्यानच्या सीमारेषेची लांबी 4096.7 किलोमीटर इतकी आहे. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स फुलो की घाटी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणजेच फुलो की घाटी राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड या राज्यात आहे. अंदमान निकोबार बेटावरील सर्वात मोठे बंदर कोणते आहे? अंदमान निकोबार बेटावरील सर्वात मोठे बंदर पोर्ट ब्लेअर बंदर आहे. भारतातील कोणत्या पठाराला माळवा पठार म्हणतात? भारतातील मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या सीमेवर असलेल्या पठाराला माळवा पठार असे म्हणतात. भारतातील ग्रँड कॅनियन म्हणून ओळखली जाणारी गळी कोणती? भारतातील ग्रँड कॅनियन म्हणून ओळखली जाणारी गळी गंडीकोटा गळी आंध्र प्रदेश पेन्ना नदीवरील होय. कच्छचे रण ऑफ कच्छ कोणत्या प्रकारचे भूरूप आहे? कच्छचे रण ऑफ कच्छ हे दलदलीचे आणि क्षारयुक्त वाळवंट प्रकारचे भूरूप आहे. अराकू व्हॅली कोणत्या राज्यात आहे? अराकू व्हॅली आंध्र प्रदेश या राज्यात पूर्व घाटावर आहे. अमरकंटक हे ठिकाण कोणत्या दोन प्रमुख नद्यांचा उगमस्थान आहे? अमरकंटक हे ठिकाण नर्मदा आणि सोन नदीच्या या दोन प्रमुख नद्यांचे उगमस्थान आहे. भारतातील सर्वात मोठी खचदरी रिफ्ट व्हॅली कोणत्या नदीची आहे? भारतातील सर्वात मोठी खचदरी रिफ्ट व्हॅली नर्मदा नदीची खचदरी आहे. बुंदेलखंड हा प्रदेश प्रामुख्याने कोणत्या दोन राज्यांमध्ये विभागला आहे? बुंदेलखंड हा प्रदेश प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये विभागला आहे. लडाख कोणत्या दोन पर्वतरांगाच्या दरम्यान स्थित आहे? लडाख काराकोरम आणि झास्कर पर्वतरांग या दोन रांगांच्या दरम्यान स्थित आहे. दख्खनच्या पठाराचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेने आहे? दख्खनच्या पठाराचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे असा आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेत आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण सह्याद्री म्हणजेच पश्चिम घाट
महाराष्ट्र या राज्यात स्थित आहे. भारतातील सर्वात जुने अवशिष्ट पर्वत रेसिड्युअल माउंटन्स कोणते? भारतातील सर्वात जुने अवशिष्ट पर्वत म्हणजेच रेसिड्युअल माउंटन्स अरवली पर्वत होय. कारवार किनारपट्टी कोणत्या राज्यात आहे? कारवार किनारपट्टी कर्नाटक या राज्यात आहे. उत्कल मैदान कोणत्या राज्याच्या किनारपट्टीला म्हणतात? उत्कल मैदान ओडिसा या राज्याच्या किनारपट्टीला म्हणतात. हिमाचल आणि शिवालिक रांगामधील दऱ्यांना पूर्वेकडे काय म्हणतात? हिमाचल आणि शिवालिक रांगामधील दऱ्यांना पूर्वेकडे द्वार्स किंवा सिलिगुडी द्वार. कांगरा व्हॅली आणि कुल्लू व्हॅली कोणत्या राज्यात आहे? कांगरा व्हॅली आणि कुल्लू व्हॅली हिमाचल प्रदेश या राज्यात आहेत. पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात आहे? पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतात मध्य प्रदेश या राज्यात आहे. कार्बी आंग्लॉंग पठार कोणत्या राज्यात आहे? कार्बी आंग्लॉंग पठार आसाम या राज्यात आहे. भारतातील थार वाळवंटाचा सर्वाधिक भाग कोणत्या देशात आहे? भारतातील थार वाळवंटाचा सर्वाधिक भाग भारतात आहे. सुमारे 85% भाग भारतात आणि 15% भाग पाकिस्तान या देशात आहे. कांगतो हे सर्वोच्च शिखर कोणत्या पर्वतरांगेत येते? कांगतो हे सर्वोच्च शिखर पूर्व हिमालय अरुणाचल प्रदेश या पर्वतरांगेत येते. काठियावाड द्वीपकल्प कोणत्या राज्यात आहे? काठियावाड द्वीपकल्प गुजरात या राज्यात आहे. महानदीचा उगम कोणत्या राज्यात होतो? महानदीचा उगम छत्तीसगड राज्यात सिंहावा टेकड्यावर होतो. तिस्ता नदी कोणत्या दोन देशांमधील वादाचा विषय आहे? तिस्ता नदी भारत आणि बांगलादेश या दोन देशांमधील वादाचा विषय आहे. भारतात यमुना नदी कोणत्या नदीला डाव्या बाजूने मिळणारी सर्वात मोठी उपनदी आहे? भारतात यमुना नदी गंगा नदीला डाव्या बाजूने मिळणारी सर्वात मोठी उपनदी आहे. पेरियार नदी कोणत्या राज्यात वाहते? पेरियार नदी केरळ या राज्यात वाहते. इंद्रावती नदी कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे? इंद्रावती नदी ही गोदावरी नदीची प्रमुख उपनदी आहे. कंसबाटी प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कंसबाटी प्रकल्प पश्चिम बंगाल या राज्यात आहे. तुंगभद्रा धरण कोणत्या राज्यात आहे? तुंगभद्रा धरण कर्नाटक या राज्यात तुंगभद्रा नदीवर आहे. रिहन धरण प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? रिहन धरण प्रकल्प रिहन नदी सोन नदीची उपनदी उत्तर प्रदेश या राज्यात आहे. सरदार सरोवर धरणाची उंची वाढवण्याविरुद्ध कोणते आंदोलन झाले होते? सरदार सरोवर धरणाची उंची वाढवण्याविरुद्ध नर्मदा बचाव आंदोलन झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व मेधा पाटकर यांनी केले होते. मुल्ला पेरियार धरण कोणत्या दोन राज्यांमधील विवादाचे केंद्र आहे? मुल्ला पेरियार धरण केरळ आणि तामिळनाडू या दोन राज्यांमधील विवादाचे केंद्र आहे. हे धरण केरळमध्ये आहे पण नियंत्रण तामिळनाडूकडे आहे. सुलतानपूर सरोवर कोणत्या राज्यात आहे? सुलतानपूर सरोवर हरियाणा या राज्यात आहे. चंद्रताल आणि सुरजताल ही सरोवरे कोणत्या राज्यात आहेत? चंद्रताल आणि सुरजताल ही सरोवरे हिमाचल प्रदेश लाहोल आणि स्पिती येथे आहेत. दीपकताल आणि सुरजताल कोणत्या खिंडीजवळ आहेत? दीपकताल आणि सुरजताल बारालाचा खिंड हिमाचल प्रदेश येथे आहेत. तुलबुल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तुलबुल प्रकल्प झेलम नदी जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात आहे. बगलिहार प्रकल्प आणि दुलहस्ती प्रकल्प कोणत्या नदीवर आहेत? बगलिहार प्रकल्प आणि दुलहस्ती प्रकल्प चिनाब नदीवर जम्मू काश्मीर येथे आहेत. सलाल प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? सलाल प्रकल्प चिनाब नदीवर उभारण्यात आला आहे. किशनगंगा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? किशनगंगा प्रकल्प किशनगंगा नदी झेलमची उपनदी जम्मू काश्मीर येथे आहे. पोंग धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे? पोंग धरण बियास नदीवर बांधले गेले आहे. नाथप्पा झाक्री जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? नाथप्पा झाक्री जलविद्युत प्रकल्प सतलज नदी हिमाचल प्रदेश येथे आहे. शरावती जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? शरावती जलविद्युत प्रकल्प कर्नाटक राज्यात जोग धबधब्याजवळ आहे. भारतातील कोणत्या भागाला शीत वाळवंट कोल्ड डेझर्ट म्हणतात? भारतातील लडाख या भागाला शीत वाळवंट कोल्ड डेझर्ट असे म्हणतात. अल निनोचा भारतीय मान्सूनवर काय परिणाम होतो? अल निनोचा भारतीय मान्सूनचा पाऊस कमी होतो. दुष्काळाची शक्यता वाढते. ला निनाचा भारतीय मान्सूनवर काय परिणाम होतो? ला निनाचा भारतीय मान्सूनवर चांगला आणि भरपूर पाऊस होतो. बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रवातांना सायक्लोन्सना काळ प्रामुख्याने कोणता असतो? बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रवातांचा काळ प्रामुख्याने ऑक्टोबर ते नोव्हेंबर परतीच्या मान्सूनचा काळ असतो.
कालबैसाखी हा मान्सूनपूर्व पाऊस कोणत्या राज्यात पडतो? कालबैसाखी हा मान्सूनपूर्व पाऊस पश्चिम बंगाल या राज्यात पडतो. चेरी ब्लॉसम किंवा कॉफी शॉवर पाऊस कोणत्या राज्यात पडतो? चेरी ब्लॉसम किंवा कॉफी शॉवर पाऊस कर्नाटक आणि केरळ या राज्यात पडतो. भारतातील सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र कोणते आहे? भारतातील सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र सिस्मिक झोन 5 हिमाचल प्रदेश, ईशान्य भारत आणि अंदमान निकोबार हे आहे. ओझोन थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? ओझोन थर वातावरणाच्या स्थितांब स्ट्रेटोस्फियर या स्तरात आढळतो. भारतात चक्रीवादळांना नावे देण्याची पद्धत कोणत्या संस्थेद्वारे चालवली जाते? भारतात चक्रीवादळांना नावे देण्याची पद्धत IMD भारतीय हवामान खाते आणि ISMC या संस्थेद्वारे चालवली जाते. सुनामीमुळे भारतातील इंदिरा पॉईंट कधी जलमय झाले? सुनामीमुळे भारतातील इंदिरा पॉईंट 26 डिसेंबर 2004 रोजी जलमय झाले. भारतातील पहिले हवामान केंद्र कुठे सुरू करण्यात आले होते? भारतातील पहिले हवामान केंद्र कोलकाता 1785 मध्ये सुरू करण्यात आले होते. भारतात मान्सूनचा परतीचा मार्ग कोणत्या दिशेने असतो? भारतात मान्सूनचा परतीचा मार्ग ईशान्येकडून नैऋत्येकडे असतो. मासिनराम येथे जगातील सर्वाधिक पाऊस पडण्याचे मुख्य कारण काय आहे? मासिनराम येथे जगातील सर्वाधिक पाऊस पडण्याचे मुख्य कारण तेथील खासी टेकड्यांचा नरसाळ्यासारखा फनेल शेप आकार असल्यामुळे. भारतात जमिनीची धूप सॉईल इरोजन होण्याचे मुख्य कारण काय? भारतात जमिनीची धूप सॉईल इरोजन होण्याचे मुख्य कारण बेसुमार वृक्षतोड आणि अतिचराई हे आहे. भारतात खारफुटीचे वने एकूण वनक्षेत्राच्या किती टक्के आहेत? भारतात खारफुटीचे वने एकूण क्षेत्राच्या सुमारे 1% कमी, सुमारे 4992 किलोमीटर इतकी आहेत. वन सर्वेक्षण अहवाल स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट किती वर्षांनी प्रसिद्ध होतो? वन संरक्षण अहवाल स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट दर 2 वर्षांनी प्रसिद्ध होतो. FSI देहराडूनद्वारे प्रसिद्ध होतो. भारतात राष्ट्रीय वन धोरण सर्वप्रथम कधी जाहीर झाले? भारतात राष्ट्रीय धोरण नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी सर्वप्रथम 1952 मध्ये सुरुवात झाली. राष्ट्रीय वन धोरणानुसार देशाच्या किती टक्के भागावर वने असणे आवश्यक आहेत? राष्ट्रीय वन धोरणानुसार देशाच्या एकूण 33% भागावर वने असणे आवश्यक आहे. भारतातील सर्वात मोठी रामसर साईट कोणती? भारतातील सर्वात मोठी रामसर साईट सुंदरबन आर्द्रभूमी पश्चिम बंगाल या राज्यातील. भारतातील सर्वात लहान रामसर साईट कोणती? भारतातील सर्वात लहान रामसर साईट रेणुका आर्द्रभूमी हिमाचल प्रदेश या राज्यातील. भारतात गुलाबी क्रांती पिंक रिव्हॉल्यूशन कशाशी संबंधित आहे? भारतात गुलाबी क्रांती पिंक रिव्हॉल्यूशन कांदा आणि झिंगे उत्पादन शी संबंधित आहे. रौप्य क्रांती सिल्व्हर रिव्हॉल्यूशन कशाशी संबंधित आहे? रौप्य क्रांती सिल्व्हर रिव्हॉल्यूशन अंडी आणि पोल्ट्री उत्पादनाशी संबंधित आहे. गोल क्रांती राऊंड रिव्हॉल्यूशन कशाशी संबंधित आहे? गोल क्रांती राऊंड रिव्हॉल्यूशन बटाटा उत्पादनाशी संबंधित आहे. लाल क्रांती रेड रिव्हॉल्यूशन कशाशी संबंधित आहे? लाल क्रांती रेड रिव्हॉल्यूशन टोमॅटो आणि मांस उत्पादनाशी संबंधित आहे. भारतात सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतात सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्य राजस्थान आणि उत्तर प्रदेश होय. ऑपरेशन फ्लडची सुरुवात कधी झाली? ऑपरेशन फ्लडची सुरुवात 1970 मध्ये दूध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली. सुवर्ण तंतू क्रांती कशाशी संबंधित आहे? सुवर्ण तंतू क्रांती गोल्डन फायबर रिव्हॉल्यूशन ताग उत्पादनाशी म्हणजे जूट उत्पादनाशी संबंधित आहे. रौप्य तंतू क्रांती सिल्वर फायबर रिव्हॉल्यूशन कशाशी संबंधित आहे? रौप्य तंतू क्रांती कापूस उत्पादनाशी संबंधित आहे. भारतात सर्वाधिक मसाले उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतात सर्वाधिक मसाले उत्पादन करणारे राज्य मध्य प्रदेश पहिल्या स्थानावर, त्यानंतर गुजरात, आंध्र प्रदेश आणि राजस्थान, नंतर तेलंगणाचा नंबर लागतो. भारतातील मुख्य अन्नधान्य पीक कोणते? भारतातील मुख्य अन्नधान्य पीक तांदूळ भात होय. झूम शेतीला मध्य प्रदेशात काय म्हणतात? झूम शेतीला मध्य प्रदेशात बेवार किंवा दहिया असे म्हणतात. झूम शेतीला आंध्र प्रदेशात काय म्हणतात? झूम शेतीला आंध्र प्रदेशात पोडू असे म्हणतात. भारतातील सेंद्रिय भात संशोधन संस्था कोठे आहे? भारतातील केंद्रीय भात संशोधन संस्था कटक ओडिशा येथे आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे स्थित आहे? केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर महाराष्ट्र येथे स्थित आहे.
केंद्रीय बटाटा संशोधन संस्था कोठे आहे? केंद्रीय बटाटा संशोधन संस्था शिमला, हिमाचल प्रदेश येथे आहे. भारतात एकूण भूवेष्टित राज्य किती आहेत ज्यांना आंतरराष्ट्रीय सीमा किंवा समुद्रकिनारा नाही? भारतात एकूण भूवेष्टित राज्य 5 आहेत ज्यांना आंतरराष्ट्रीय सीमा किंवा समुद्रकिनारा नाहीत. ती राज्य हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि तेलंगणा होय. ड्युरंड रेषा कोणत्या 2 देशादरम्यान आहे? ड्युरंड रेषा भारत आणि अफगाणिस्तान या 2 देशादरम्यान आहे. सध्या पाकव्याप्त काश्मीर व अफगाणिस्तान या देशादरम्यान आहे. सर क्रिक वाद कोणत्या 2 देशादरम्यान आहे? सर क्रिक वाद हा भारत आणि पाकिस्तान गुजरात सीमेजवळ आहे. 3 बिघा कॉरिडॉर भारताने कोणत्या देशाला भाड्याने दिला आहे? 3 बिघा कॉरिडॉर भारताने बांगलादेशला भाड्याने दिला आहे. भारताच्या पूर्वेकडील म्यानमार या देशाशी किती राज्यांची सीमा लागून आहे? भारताच्या पूर्वेकडील म्यानमार या देशाची 4 राज्याशी सीमा लागून आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरामचा समावेश होतो. भूतान देशाशी भारतातील किती राज्यांच्या सीमा जोडल्या आहेत? भूतान देशाशी भारतातील 4 राज्यांच्या सीमा जोडल्या आहेत. यामध्ये सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम आणि अरुणाचल प्रदेशचा समावेश होतो. नेपाळशी भारतातील किती राज्यांच्या सीमा जोडल्या आहेत? नेपाळशी भारतातील 5 राज्यांच्या सीमा जोडल्या आहेत. यामध्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमचा समावेश आहे. अंदमान आणि निकोबारमधील सर्वात दक्षिणेकडील बेट कोणते? अंदमान आणि निकोबारमधील सर्वात दक्षिणेकडील बेट ग्रेट निकोबार होय. डंकन पॅसेज कोणत्या 2 बेटांच्या दरम्यान आहे? डंकन पॅसेज दक्षिण अंदमान आणि लहान अंदमान दरम्यान आहे. अंदमानचे ग्रेट चॅनल अंदमानला कोणत्या देशापासून वेगळे करते? अंदमानचे ग्रेट चॅनल अंदमानला सुमात्रा बेट इंडोनेशियापासून वेगळे करते. कोको चॅनल भारताला कोणत्या देशापासून वेगळे करते? कोको चॅनल भारताला म्यानमार कोको बेटद्वारे वेगळे करते. नारकोडम बेट काय आहे? नारकोडम बेट भारतातील एक सुप्त डॉर्मंट ज्वालामुखी बेट आहे. भारतातील सर्वात लहान सीमा असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता? भारतातील सर्वात लहान सीमा असणारा केंद्रशासित प्रदेश चंदीगड होय. भारताची जलसीमा समुद्रात किती अंतरापर्यंत असते? भारताची जलसीमा टेरिटोरियल वॉटर समुद्रात 12 सागरी मैल 12 नॉटिकल मैल्स पर्यंत असते. भारतात अनन्य आर्थिक क्षेत्र एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन किती अंतरापर्यंत विस्तारलेले आहे? भारताचे अनन्य आर्थिक क्षेत्र EEZ 200 सागरी मैल 200 नॉटिकल्स मैल्स पर्यंत विस्तारलेले आहे. नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर कोठे स्थित आहे? नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर हैदराबाद येथे स्थित आहे. भारतीय सर्वेक्षण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? भारतीय सर्वेक्षण विभागाचे मुख्यालय डेहराडून येथे आहे. भारतातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता? भारतातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कच्छ, गुजरात होय. भारतातील सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता? भारतातील सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुदुच्चेरी क्षेत्रफळाने 9 चौरस किलोमीटर इतका आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI ची स्थापना कधी झाली? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची स्थापना 1988 मध्ये झाली, तर कार्यरत 1995 पासून आहे. भारतातील पहिली स्मार्ट सिटी म्हणून विकसित होणारे शहर कोणते? भारतातील पहिले स्मार्ट सिटी म्हणून विकसित होणारे शहर गिफ्ट सिटी गांधीनगर गुजरात येथील. भारतातील सर्वात लांब पूल कोणता आहे? भारतातील सर्वात लांब पूल भूपेन हजारिका सेतू किंवा ढोला सदिया पूल आसाम लोहित नदीवरील हा पुलाची लांबी 9.15 किलोमीटर इतकी आहे. भारतातील सर्वात लांब सागरी सेतू कोणता आहे? भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतू मुंबई ट्रान्स हार्बर लिंक MTHL 21.8 किलोमीटर इतका आहे. भारतात राष्ट्रीय जलमार्ग 1 NW1 कोणत्या नदीवर आणि कोठून कोठपर्यंत आहे? भारतातील राष्ट्रीय जलमार्ग 1 हा गंगा नदीवर प्रयागराज ते हल्दिया दरम्यान 1620 किलोमीटर इतका आहे. भारतातील सर्वात उंचीवर असणारे विमानतळ कोणते आहे? भारतात सर्वात उंचीवर असणारे विमानतळ कुशोक बकुला रिंपोची विमानतळ लेह लडाख येथील होय. नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? नाशिक शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. जबलपूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? जबलपूर शहर नर्मदा नदीकाठी वसलेले आहे.
अहमदाबाद शहर कोणत्या नदीच्या काठावर स्थित आहे? अहमदाबाद शहर साबरमती नदीच्या काठावर स्थित आहे. गुवाहाटी शहर कोणत्या नदीकाठी आहे? गुवाहाटी शहर ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी आहे. विजयवाडा शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? विजयवाडा शहर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. सुरत शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? सुरत शहर तापी नदीच्या काठावर आहे. उज्जैन हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ कोणत्या नदीकाठी आहे? उज्जैन हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ शिप्रा नदीच्या काठावर आहे. श्रीनगर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? श्रीनगर शहर झेलम नदीच्या काठावर वसलेले आहे. तिरुचिरापल्ली त्रिची शहर कोणत्या नदीकाठी आहे? तिरुचिरापल्ली म्हणजे त्रिची हे शहर कावेरी नदीच्या काठावर आहे. जमशेदपूर टाटानगर हे औद्योगिक शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर आहे? जमशेदपूर टाटानगर हे औद्योगिक शहर सुवर्णरेखा आणि खडकई नदीच्या काठावर किंवा संगमावर आहे. भागलपूर बिहार शहर कोणत्या नदीकाठी आहे? भागलपूर बिहार हे शहर गंगा नदीच्या काठावर आहे. रुद्रप्रयाग येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो? रुद्रप्रयाग येथे अलकनंदा आणि मंदाकिनी या दोन नद्यांचा संगम होतो. कर्णप्रयाग येथे कोणत्या दोन नद्या एकत्र येतात? कर्णप्रयाग येथे अलकनंदा आणि पिंडा नदी एकत्र येतात. विष्णुप्रयाग येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो? विष्णुप्रयाग येथे अलकनंदा आणि धौलीगंगा या दोन नद्यांचा संगम होतो. नंदप्रयाग येथे कोणत्या दोन नद्या एकत्र येतात? नंदप्रयाग येथे अलकनंदा आणि मंदाकिनी या दोन नद्या एकत्र येतात. भारतातील पहिले कॉर्पोरेट बंदर कोणते? भारतातील पहिले कॉर्पोरेट बंदर कामराज बंदर एन्नोर तामिळनाडू येथील होय. मर्मगोवा बंदर कोणत्या राज्यात स्थित आहे? मर्मगोवा बंदर गोवा या राज्यात जुआरी नदीच्या मुखाशी स्थित आहे. पॅरादीप बंदर कोणत्या राज्यात आहे? पॅरादीप बंदर ओडिसा या राज्यात आहे. नाव्हा सेवा म्हणजे JNPT बंदर कोणत्या हेतूने विकसित करण्यात आले? नाव्हा सेवा JNPT बंदर मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित करण्यात आले होते. न्यू मंगळूर बंदर कोणत्या राज्यात स्थित आहे? न्यू मंगळूर बंदर कर्नाटक या राज्यात स्थित आहे. लिपुलेख खिंड कोणत्या राज्यात आहे? लिपुलेख खिंड उत्तराखंड या राज्यात कैलास मानसरोवर यात्रेसाठी वापरली जाते. मानाखिंड कोणत्या राज्यात आहे? मानाखिंड उत्तराखंड या राज्यात आहे. बनिहाल खिंड कोणत्या दोन भागांना जोडते? बनिहाल खिंड जम्मू आणि श्रीनगर या दोन भागांना जोडते. जव्हार बोगदा कोणत्या खिंडीत बांधण्यात आला आहे? जव्हार बोगदा जव्हार टनेल बनिहाल खिंड या खिंडीत बांधण्यात आला आहे. अटल बोगदा अटल टनेल कोणत्या खिंडीखाली बांधण्यात आला आहे? अटल बोगदा अटल टनेल रोहतांग खिंड हिमाचल प्रदेश 9.2 किलोमीटर. खारदुंगला खिंड कोठे स्थित आहे? खारदुंगला खिंड लडाख लेह ते नुब्रा व्हॅली दरम्यान स्थित आहे. दिफू खिंड कोणत्या राज्यात आहे? दिफू खिंड अरुणाचल प्रदेश भारत म्यानमार सीमेवर आहे. बुर्जिल खिंड कोणत्या भागात आहे? बुर्जिल खिंड जम्मू काश्मीर येथे गिलगिट ते श्रीनगर मार्गादरम्यान आहे. शिवालिक पर्वतरांगेला नेपाळमध्ये काय म्हणतात? शिवालिक पर्वतरांगेला नेपाळमध्ये चुरिया घाट टेकड्या असे म्हणतात. ग्रेट हिमालयाला दुसरे नाव काय आहे? ग्रेट हिमालयाला दुसरे नाव हिमाद्री असे आहे. मध्य हिमालयाला काय म्हणतात? मध्य हिमालयाला हिमाचल रांग असे म्हणतात. मलबार किनारपट्टीचा विस्तार कोटपासून कोटपर्यंत आहे. मलबार किनारपट्टीचा विस्तार मंगळूर ते कन्याकुमारी दरम्यान आहे. केरळच्या किनाऱ्यावर. कॅनरा कर्नाटक किनारपट्टी कोठून कोटपर्यंत पसरली आहे? कॅनरा किंवा कर्नाटक किनारपट्टी गोवा ते मंगळूर दरम्यान पसरली आहे. उत्कल किनारपट्टी मुख्यत्वे कोणत्या राज्यात आहे? उत्कल किनारपट्टी मुख्यत्वे ओडिसा या राज्यात आहे. आंध्र किनारपट्टी कोणत्या दोन नद्यांच्या डेल्टा दरम्यान विस्तारलेली आहे? आंध्र किनारपट्टी गोदावरी आणि कृष्णा या दोन नद्यांच्या दरम्यान विस्तारलेली आहे. मैकल पर्वतरांग कोणत्या राज्यात आहे? मैकल पर्वतरांग छत्तीसगड या राज्यात आहे. अजिंठा पर्वतरांग संपूर्णपणे कोणत्या राज्यात पसरलेली आहे? अजिंठा पर्वतरांग संपूर्णपणे महाराष्ट्र या राज्यात पसरलेली आहे. हरिश्चंद्र पर्वतरांग कोणत्या राज्यात आहे? हरिश्चंद्र पर्वतरांग महाराष्ट्र या राज्यात आहे. बाबा बुदान टेकड्या कशाच्या लागवडीसाठी आणि उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत? बाबा बुदान टेकड्या कॉफी लागवड आणि लोह खनिज उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. शेवराय टेकड्या कोणत्या राज्यात आहेत? शेवराय टेकड्या तमिळनाडू पूर्व घाटावर आहेत. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक महाराष्ट्र या राज्यात होतो. कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर सातारा येथे होतो. कावेरी नदीचा उगम कोठे होतो? कावेरी नदीचा उगम ब्रह्मगिरी टेकड्या
तलकावेरी कुर्ग कर्नाटक येथे होतो. पेन्ना नदीचा उगम कुठे होतो? पेन्ना नदीचा उगम नंदी टेकड्या चिकाबल्लारपूर कर्नाटक येथे होतो. साबरमती नदीचा उगम कुठे होतो? साबरमती नदीचा उगम अरावली पर्वतरांग ढेबर सरोवर उदयपूर राजस्थान येथे होतो. लुनी नदीचा उगम कुठे होतो? लुनी नदीचा उगम पुष्कर खोरे अजमेर राजस्थान येथे होतो. हुंड्रू धबधबा कोणत्या नदीवर आहे? हुंड्रू धबधबा सुवर्णरेखा नदी रांची झारखंड येथे आहे. चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे? चित्रकूट धबधबा इंद्रावती नदी छत्तीसगड याला भारताचा नायगरा म्हणतात. कपिलधारा धबधबा कोणत्या नदीवर आहे? कपिलधारा धबधबा नर्मदा नदी अमरकंटक मध्य प्रदेश येथे आहे. गोकाक धबधबा कोणत्या नदीवर आहे? गोकाक धबधबा घटप्रभा नदी बेळगाव कर्नाटक येथे आहे. चुलिया धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे? चुलिया धबधबा चंबळ नदी राजस्थान येथे स्थित आहे. दूधसागर धबधबा कोणत्या नदीवर आहे? दूधसागर धबधबा मांडवी नदी गोवा कर्नाटक सीमेवर आहे. नागार्जुन सागर जलाशयाचे नाव काय आहे? सागर जलाशयाचे नाव नागार्जुन सागर जलाशय असे आहे. निजाम सागर जलाशय कोणत्या नदीवर आहे? निजाम सागर जलाशय मांजरा नदी तेलंगणा येथे आहे. कृष्णराज सागर धरण कोणत्या नदीवर आहे? कृष्णराज सागर धरण कावेरी नदी म्हैसूर कर्नाटक येथे आहे. स्टॅनली जलाशय कोणत्या धरणाच्या जलाशयाला म्हणतात? स्टॅनली जलाशय मेट्टूर धरण तमिळनाडू या जलाशयाला म्हणतात. महाराणा प्रताप सागर जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो? महाराणा प्रताप सागर जलाशय पोंग धरण हिमाचल प्रदेश या नावाने ओळखला जातो. पेरियार सरोवर कोणत्या राज्यात आहे? पेरियार सरोवर केरळ या राज्यात आहे. लोकटक सरोवर कशासाठी प्रसिद्ध आहे? लोकटक सरोवर तरंगत्या वनस्पतीसाठी फुमडी या वनस्पतीसाठी प्रसिद्ध आहे. सांभार सरोवर मधून प्रामुख्याने कशाचे उत्पादन केले जाते? सांभार सरोवरामधून प्रामुख्याने मिठाचे उत्पादन केले जाते. रणथंभोर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? रणथंभोर राष्ट्रीय उद्यान राजस्थान या राज्यात आहे. ते वाघासाठी प्रसिद्ध आहे. सरिस्का व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? सरिस्का व्याघ्र प्रकल्प राजस्थान या राज्यात आहे. बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहे? बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कर्नाटक या राज्यात स्थित आहे. नागरहोळ राष्ट्रीय उद्यान राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? नागरहोळ राष्ट्रीय उद्यान म्हणजे राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान कर्नाटक या राज्यात आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र या राज्यात चंद्रपूर येथे आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या दोन राज्यांच्या सीमेवर पसरलेले आहे? पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्याच्या सीमेवर पसरलेले आहे. कान्हा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? कान्हा राष्ट्रीय उद्यान वाघ आणि बारशिंगा गेंडासाठी प्रसिद्ध आहे. हे मध्य प्रदेश या राज्यात आहे. बांधवगड राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? बांधवगड राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यात आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे स्थित आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई महाराष्ट्र येथे आहे. सुलतानपूर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? सुलतानपूर पक्षी अभयारण्य हरियाणा गुरुग्राम येथे आहे. सलीम अली पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? सलीम अली पक्षी अभयारण्य गोवा या राज्यात आहे. कुमारकोम पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? कुमारकोम पक्षी अभयारण्य केरळ बेबनाड सरोवराजवळ आहे. नल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? नल सरोवर पक्षी अभयारण्य गुजरात या राज्यात आहे. नामदफा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहे? नामदफा राष्ट्रीय उद्यान अरुणाचल प्रदेश या राज्यात स्थित आहे. इंतकी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? इंतकी राष्ट्रीय उद्यान नागालँड या राज्यात आहे. बलफक्रम राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? बलफक्रम राष्ट्रीय उद्यान मेघालय या राज्यात आहे. मोलेम राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? मोलेम राष्ट्रीय उद्यान गोवा या राज्यात आहे. कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान कर्नाटक या राज्यात आहे. पीन व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? पीन व्हॅली राष्ट्रीय उद्यान हिमाचल प्रदेश या राज्यात आहे. ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान हिमाचल प्रदेश कुल्लू येथे आहे. भारतातील सर्वात जास्त नागरीकरण झालेले राज्य कोणते? भारतात सर्वात जास्त नागरीकरण झालेले राज्य गोवा. टक्केवारीनुसार महाराष्ट्र. संख्याबळानुसार होय. भारतात सर्वात कमी नागरीकरण झालेले राज्य कोणते? भारतात सर्वात कमी नागरीकरण झालेले राज्य हिमाचल प्रदेश होय. 2011च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात कमी लिंग गुणोत्तर सेक्स रेशो असणारे राज्य कोणते? 2011च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात कमी लिंग गुणोत्तर सेक्स रेशो असणारे राज्य हरियाणा होय. येथील सेक्स रेशो 879 इतका आहे.
2011 नुसार भारतातील सर्वाधिक बाल गुणोत्तर असणारे राज्य कोणते? 2011 नुसार भारतातील सर्वाधिक बाल गुणोत्तर असणारे राज्य मिझोराम होय. भारतात अनुसूचित जातींची एसटी लोकसंख्या सर्वाधिक असणारे राज्य भारतात अनुसूचित जाती एसटी लोकसंख्या सर्वाधिक असणारे राज्य मध्य प्रदेश होय. भारतात अनुसूचित जातींची एससी लोकसंख्या सर्वाधिक असणारे राज्य भारतात अनुसूचित एससी लोकसंख्या सर्वाधिक असणारे राज्य उत्तर प्रदेश होय. कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात एकही अनुसूचित जमाती एसटी लोकसंख्या नाही? पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पुदुचेरी येथे एकही अनुसूचित जाती एसटी लोकसंख्या नाही. संताळ आणि मुंडा या प्रमुख जमाती प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? संताळ आणि मुंडा या प्रमुख जमाती प्रामुख्याने छोटा नागपूर पठार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या भागात आढळतात. भील जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते? भील जमात प्रामुख्याने राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये आढळते. गोंड जमात भारतातील कोणत्या भागात मुख्यत्वे केंद्रित आहे? गोंड जमात भारतातील मध्य भारत, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या भागात मुख्यत्वे केंद्रित आहे. तोडा ही आदिवासी जमात कोणत्या पर्वतात आढळते? तोडा ही आदिवासी जमात निलगिरी पर्वत तमिळनाडू येथे आढळते. जारवा आणि सेंट्रिलिनीज या आदिम जमाती कोठे आढळतात? जारवा आणि सेंट्रिलिनीज या आदिम जमाती अंदमान आणि निकोबार बेटावर आढळतात. लेप्चा आणि भुटिया जमाती कोणत्या राज्यात आढळतात? लेप्चा आणि भुटिया जमाती सिक्कीम या राज्यात आढळतात. गड्डी ही शेतकरी व पशुपालक जमात कोणत्या राज्यात आहे? गड्डी ही शेतकरी पशुपालक जमात हिमाचल प्रदेश या राज्यात आहे. कुकी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते? कुकी ही जमात प्रामुख्याने मणिपूर या राज्यात आढळते. नागा जमात कोणत्या प्रदेशात राहते? नागा जमात नागालँड आणि आसपासच्या ईशान्य भागात आढळते. गोरो आणि खासी या जमाती प्रामुख्याने कोणत्या राज्यात आहेत? गारो आणि खासी या जमाती प्रामुख्याने मेघालय या राज्यात आहेत. भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे? भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात भिल्ल आणि गोंड होय. भारतातील पहिली पूर्ण साक्षरता मिळवणारी जिल्हा परिषद कोणती? भारतातील पहिली पूर्ण साक्षरता मिळवणारी जिल्हा परिषद एर्नाकुलम, केरळ 1990 मध्ये. भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते आणि त्याची स्थापना कधी झाली? भारतातील सर्वात तरुण राज्य म्हणजेच अलीकडील काळात स्थापन झालेले राज्य तेलंगणा होय. या राज्याची स्थापना 2 जून 2014 रोजी झाली. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.